नमस्कार. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. तत्पूर्वी स्वर्गीय संतोष देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. दिनांक 3 मार्च 2025 रोजी संतोष देशमुख हत्याकांडातील खूप महत्त्वाचे पुरावे समाज माध्यमांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या समोर आले. त्यामध्ये काही फोटोज आणि काही व्हिडिओज होते, ज्यातून हे दिसत होतं की कशा प्रकारे इतक्या निर्घृण पद्धतीने, क्रूरतेने सरपंच स्वर्गीय देशमुख यांचा खून करण्यात आला. शेवटच्या श्वासापर्यंत तडपवून तडपवून त्यांना मारण्यात आलं. अक्षरशः ते सर्व बघितल्यावर सुचत नव्हतं की यावर बोलावं काय आणि यावर प्रतिक्रिया काय द्यावी. असं म्हणतात की ती दृश्य मनाला विचलित करणारी आहेत. हो, नक्कीच ती दृश्य मनाला विचलित करणारी आहेत. पण माझी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे की आपण जाऊन ते फोटो नक्की एकदा बघावे. कारण ते फोटोज बघितल्याशिवाय समजत नाही की इतक्या खालच्या थराला जाऊन आपल्यातलेच ही माणसं इतक्या खालच्या थराला जाऊन क्रूरतेने राक्षसासारखं एका माणसाला मारू शकतात. तो माणूस अत्यंत अक्षरशः जीवाची भीक मागत असतानाही त्याच्यावर हसून शेवटच्या श्वासापर्यंत त्याला तडपवल्या जात होतं. ते फोटोज बघितल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने जाऊन ते फोटोज बघावे हीच मी विनंती करतो. खरंच अक्षरशः आताही सुचत नाही की यावर बोलावं काय. पण हा एक प्रश्न नक्की विचारावा वाटतोय, राज्यकर्त्यांना विचारावा वाटतोय. एक महाराष्ट्रीयन या नात्याने एक प्रश्न विचारावा वाटतो की खरंच महाराष्ट्र सुरक्षित आहे का? असं एक राज्य ज्या राज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं, संपूर्ण देश ज्या राज्याकडे बघत असतो, त्या राज्यामध्ये अशी एखादी घटना घडते आणि त्या घटनेला 3 महिने उलटून जातात, तरीही कुठल्या प्रकारची स्ट्रिक्ट ऍक्शन त्या आरोपींविरुद्ध घेतल्या जात नाही. तर निश्चित मला एक प्रश्न विचारावा वाटतोय की महाराष्ट्र सुरक्षित आहे का? मध्यंतरी हे प्रकरण दाबण्याचंही खूप काम झालं. आता ते कोणी केलं, काय केलं त्याबद्दल मी बोलणार नाही. पण युट्यूबचं ते इंडियाज गॉट मधलं जे काही प्रकरण असेल, महाकुंभमधल्या 4-2 बातम्या असतील किंवा अजून काही 2-3 घडामोडी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून कुठेतरी मीडिया अटेन्शन डायव्हर्ट करण्याचं काम झालं आणि जेणेकरून संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जे काही जनतेचं लक्ष होतं, लागून होतं, ते तिकडे डायव्हर्ट करण्याचं काम मध्यंतरी करण्यात आलं. म्हणजे इंडियाज गॉट मध्ये जे काही झालं ते वाईट होतं, त्यात वाद नाही. पण ते इतकंही वाईट नव्हतं इकडचं महत्व काढून तुम्ही तिथे द्यावं. म्हणजे ते चित्र बघून आपल्याला इतका त्रास होतोय. म्हणजे संतोष देशमुख ना माझ्या नात्यातले होते, ना माझे कोण लागत होते, तरीही एक माणूस म्हणून मला वेदना झाल्या, तुम्हाला वेदना झाल्या. एक विचार करा, त्या कुटुंबाला काय वाटत असेल, देशमुख परिवाराला काय वाटत असेल, त्या आईला काय वाटत असेल, ज्या आईने अक्षरशः तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपलं, लहानचं मोठं केलं. त्या भावाला काय वाटत असेल, जो भाऊ लहानचा मोठा त्यांच्यासोबत झाला, प्रत्येक सुखदुःखात, सण उत्सवात त्यांच्यासोबत होता. त्या पत्नीला काय वाटत असेल, ज्यांनी आयुष्यभर त्यांच्यासोबत संसार केला. आणि त्या 2 त्यांच्या मुलांना काय वाटत असेल, एवढ्या दिवस एक बाप म्हणून ते त्यांच्याकडे बघत होते, खूप मोठा आधार म्हणून बघत होते. आणि त्या माणसाचा शेवट असा झाला, इतक्या क्रूर पद्धतीने झाला. हे जरी आठवलं तरी अंगावर काटा येतो. म्हणजे व्हिडिओजमध्ये अक्षरशः संतोष देशमुख हे म्हणत होते की माझे हातपाय कापा, हातपाय तोडा, पण मला माझ्या लेकरांसाठी जिवंत ठेवा. आपल्या जीवाची भीक तो माणूस मागत होता. पण हसून अजून त्यांना टॉर्चर करत होते, अजून त्यांना त्रास देत होते, नाना पद्धतीच्या हत्यारांनी वार करत होते. कुठल्याही प्रकारची माणुसकी त्यांच्या शिल्लक नव्हती. खूप मोठं काम करताय, खूप मोठं गड जिंकतोय, अशी फिलिंग त्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः दिसत आहे, दिसत होती. एवढ्या विनवण्या करूनही त्यांना जिवंत सोडलं नाही. मला प्रश्न विचारायचा आहे, सरकारला विचारायचं की तुम्ही का शांत आहे? तुम्ही कोणासाठी आणि कशासाठी शांत आहे? तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे? मग तुम्ही का गप्प बसलाय? हा,
एवढी निर्लज्जासारखी भूमिका का घेतली की गेली 3 महिने झालं हे प्रकरण होऊन 3 महिन्यानंतरही अजून तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई होत नाही. आणि हे निर्लज्ज जे शब्द वापरतोय ना, इथून येत आहे. कारण मी ते फोटोज पाहिले आहेत आणि माझ्या माणुसकी शिल्लक आहे, म्हणून मला त्रास झाला आणि त्या त्रासाचं आणि या क्रोधाचं रूपांतर मी इथे करतोय. म्हणून माझ्या तोंडातून हे शब्द आहेत आणि मीच नाही, माणुसकी असलेला प्रत्येक जण तुम्हाला शिव्याच देतोय, फक्त त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. विषय एवढाच आहे. कारण की कामच तसं करताय. एक विचार करा, हीच घटना अन्य मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, हीच घटना तुमच्या घरात कोणासोबत घडली असती तर तुम्ही शांत बसला असता? 3 महिने तुम्हाला दम निघाला असता? नाही ना? मग इथे का? कदाचित हीच घटना तुमच्या घरामध्ये जर घडली असती तर 3 महिन्यात ज्यांनी खून केलाय यांचाही पडदा सुपडा साफ झाला असता. ते कधी दिसले नसते. एवढी पॉवर तुमच्याकडे आहे, मग इथेच तुम्ही का गप्प बसताय? का महाराष्ट्र तुमचा नाही? या महाराष्ट्राच्या लोकांनीच, संतोष देशमुख सारख्या प्रामाणिक लोकांनीच तुम्हाला तिथे नेऊन बसवलंय. याची जाणीव का तुम्हाला राहत नाही? स्वतः राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री तर आहेत, पण राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहे. असं असताना सर्व पॉवर, सर्व ताकद तुमच्याकडे असताना तुम्ही हाताची गडी तोंडावर बोट ठेवून का बसलाय? अजून किती वेळेस त्या कुटुंबाने तुमच्याकडे भीक मागायला यावं? मुळात त्यांनी भीक मागायलाच नको, तो त्यांचा अधिकार आहे न्याय मागायचा. पण भीक मागितल्याशिवाय तुम्ही काही देत नाही म्हणून ते भीक मागतायत, तरीही अजून कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई तुमच्याकडून केल्या गेलेली नाही. अरे आहे तुमच्या हातात सत्ता, आहे तुमच्या हातात पॉवर, तर द्या ना. करा ना कधीतरी लोकांच्या हिताचा विचार. प्रत्येक वेळी वेळ भेटेल तेव्हा फक्त राजकीय भाकर भाजण्याचं काम न करता कधीतरी माझ्या ताकदीचा, माझ्या पॉवरचा चांगला उपयोग या महाराष्ट्राच्या जनतेसाठी मी करेल हा अट्टहास करा ना. काय शिक्षा द्याल? फाशी? फाशी नाही, फाशी. आधी वाटत होतं की यांना फाशी द्यावी, पण हे जे फोटोज आणि व्हिडिओ बघितल्यावर असं वाटतं की हेच करा जे त्यांनी संतोष देशमुख यांच्यासोबत केलंय. तेवढाच त्रास, तेवढंच टॉर्चर आणि त्या सर्व पद्धतीचं सर्व काही करा आणि तसाच शेवट ह्या नराधमांचा झाला पाहिजे. फाशी काय 10-15 सेकंदात जीव जाईल, मजा नाही येणार. आता काय आहे ना, एवढ्या दिवस आमच्या मनात त्या नराधमांप्रती जे काही थोडंफार माणुसकी वगैरे होती ती सुद्धा मेली आहे. आता तुम्ही त्यांना कितीही क्रूरतेने मारलं तरी आम्हाला 1 इंचचाही त्रास होणार नाही. आम्ही आनंदी होऊ. त्यामुळे जेवढं काही तुमच्याकडून करता येईल तेवढं करा. आणि शेवटी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की या प्रकरणामध्ये स्वतः जातीनं लक्ष द्या, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्या आणि या नराधमांना पाठीशी घालणं बंद करा. हीच आशा व्यक्त करतो. शेवटी पुन्हा एकदा संतोष देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि देशमुख कुटुंबियांना ह्या सर्व परिस्थितीमध्ये, या सर्व परिस्थिती विरुद्ध लढण्याची ताकद देवो हीच आई तुळजाभवानी चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.